Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मंत्रालयातून एक महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून राज्यातील गौण खनिज म्हणजेच वाळू, मुरुम, गिट्टी इत्यादींच्या बेकायदेशीर उत्खनन व वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस, परिवहन, जलसंपदा आणि महसूल विभाग यांची संयुक्त जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर शासन स्तरावर ही कारवाई झाली असून त्यांना शासनाच्या विविध विभागांकडून प्राप्त झालेली पत्रे आणि अहवाल त्याचे प्रत्यंतर आहे. दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी गृह विभाग, मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिव आणि महसूल व वन विभागाकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे पत्र व्यवहार करण्यात आला होता. यामध्ये चंद्रकांत खरात यांनी सादर केलेल्या अर्जातील परिच्छेद क्रमांक 2 मध्ये मांडलेल्या मुद्द्यांचा विशेषतः विचार करण्यात आला. त्यानंतर दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी शासन निर्णयान्वये नवीन वाळू धोरण निश्चित करण्यात आले असून त्यात बेकायदेशीर उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी विविध उपाययोजना आणि जबाबदाऱ्या स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या आहे. सदर निर्णय शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यापूर्वी लोक आयुक्त मुंबई यांच्याकडे दाखल केलेल्या प्रकरणाच्या अनुषंगाने दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी संबंधित कार्यवाहीबाबत सविस्तर अहवाल मागविण्यात आला होता. त्यानुसार 13 जून 2025 रोजी मराठीतील अहवाल टपालाने पाठवण्यात आला होता आणि आता त्याच अहवालाची इंग्रजी प्रत तसेच धोरणात्मक माहिती पुन्हा एकदा संलग्न करून डॉक्टर उमेश राठोड, कक्ष अधिकारी, महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत दिनांक 8 जुलै 2025 रोजी पाठविण्यात आले आहे. या घडामोडीमुळे राज्यात बेकायदेशीर वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर गडांतर येण्याची शक्यता असून प्रशासनाची जबाबदारी आता अधिक स्पष्टपणे निश्चित झाल्यामुळे जनतेमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहे. चंद्रकांत खरात यांनी सांगितले की राज्यात वाळू माफियांना रोखण्यासाठी मी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे. आता शासनाने सर्व विभागांची जबाबदारी निश्चित करून हा लढा बळकट केला आहे. पुढील टप्प्यात आम्ही याची अंमलबजावणी कशी होते यावर लक्ष ठेवणार आहोत.